प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 21 जानेवारीच्या भागामध्ये सावनी इकडे मुक्ताला सांगत असते, मी तुला ओपन चॅलेंज देते आहे. माझा आदित्य तर माझ्याकडेच राहील, पण मी सईला सुद्धा तुझ्याकडून परत आणीन. लक्षात ठेव, हे माझं चॅलेंज आहेस कोण तू? ती माझी मुलगी आहे, मी तिला जन्म दिलाय, त्यामुळे तू तिला माझ्यापासून हिरावून घेत नाहीस. आत्तापर्यंत गप्प असलेली मुक्ता ज्या वेळेला सईचा विषय येतो त्यावेळेला पेटून उठते आणि खबरदार सावनी, जर का या सगळ्यामध्ये तू मला चॅलेंज देत आहेस ना, तर मी तुला सांगते या सगळ्यामध्ये सई तर तुझ्यासोबत नाही येणार, कारण तिची नाळ माझ्यासोबत जोडली. तू तिला फक्त जन्म दिला असलास तरी सुद्धा जे नंतर सगळं करायचं असतं ना, ते न करता 6 महिन्याच्या मुलीला तू टाकून गेलीस. आणि सागर, खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये ना तुम्हीच चुकलात जे या बाईला वाचवण्याचा प्रयत्न केलात. यावरती सावनी म्हणते, मी सईला आणि तुमच्या घराला वेगळं करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. मी प्रेस घेतलेली आहे आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये मी ते पेपर दाखवलेत ज्या पेपरवरती सागरने ॲबॉर्शनसाठी सही केली होती. आणि हे पेपर दाखवून मी सिद्ध केलेलं आहे की सागरला कोणत्याही परिस्थितीत सई या जगात यायला नको होती. आणि आता हाच माझ्या बाजूने खूप महत्त्वाचा पुरावा आहे. यावरती मुक्ता म्हणते, सागर, मी खरंच चुकले. आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगत होते की सावनीला एक संधी द्यायला पाहिजे, पण ही संधी देण्याच्या लायकीची नाही. आणि खरं तर तुम्ही त्या वेळेला चुकलात ज्या वेळेला त्या पेपरवरती सही केलीत. त्याच वेळेला तुम्ही जेव्हा डॉक्टरांनी विचारलं होतं तुम्हाला बाळ हवे की आई हवे, त्यावेळेला तुम्ही सांगायला हवं होतं की मला फक्त बाळ हवे. हिच्यासारखी आई त्याच वेळेला गेली असती ना तर बरं झालं असतं. जी आई आपल्या मुलांना काय वाटेल, आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्यावरती आपल्या मुलांना कोणत्या ह्याच्यातून जायला लागेल हा विचार करत नाही, ती आई म्हणण्याच्या लायकच नाही आहेत. तुम्ही चुकलात. तुम्ही त्यावेळेला पेपर सही करायला पाहिजे होते, पण तुम्ही हे करायला पाहिजे होतं की तुम्ही फक्त बाळाचा विचार करायला पाहिजे होतात. ही असली नालायक बायको मेली तरी चालेल असा त्यावेळेला विचार केला असतात ना, तर कदाचित तुमच्या मुलांना आत्ता हा त्रास झाला नसता. कदाचित या सगळ्यामध्ये आत्ता तुमची दोन्हीही मुलं तुमच्याजवळ असती. आणि आता चिडलेली मुक्ता तिला सांगायला लागते, तू मला चॅलेंज देतेस ना की या सगळ्यामध्ये तू आदित्यला पण तुझ्याकडेच ठेवशील आणि सईला पण तुझ्याचकडे आणशील. तर मी तुला आज ओपन चॅलेंज देते की सई तर माझी मुलगी आहे, मी तर सईला या सगळ्यामध्ये तुझ्याजवळ येऊ पण देणार नाही आहे. सई माझ्याच सोबत राहणार आहे. पण इतकंच कशाला, मी तुला अजून एक चॅलेंज देते, काहीही झालं ना तरी सुद्धा आदित्य सुद्धा मला आई म्हणेल आणि आदित्य मला आई म्हणून या सगळ्यामध्ये तुला जोपर्यंत डावलत नाही तोपर्यंत उड्या मार. पण माझं तुला ओपन चॅलेंज आहे, काहीही झालं तरी मी सईला माझ्याजवळून दूर जाऊ देणार नाहीये आणि आदित्यला सुद्धा मी या सगळ्यामध्ये जवळ आणणार आहे. यावरती सावनी म्हणते, तू मला चॅलेंज देतेस, तू मला चॅलेंज देण्याच्या लायकीची तरी आहेस का? यावरती मुक्ता म्हणते, आता तर मी अडलेलीच आहे. फक्त 48 तासाची मी तुला मुदत देते. या 48 तासामध्ये मी आदित्यला माझ्याजवळ आणेन आणि सई आणि सागरमधला जो काही दुरावा आहे ना, तो दुरावा मी पूर्णपणे दूर करेन. मग तू कितीही चुकीच्या चाली खेळ, तू कितीही चुकीचं पसरवण्याचा प्रयत्न कर, पण या वेळेला मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. असं म्हणत मुक्ताने या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी जे काही साम दाम दंड भेद असं घेता येईल ते चॅलेंज तिला दिलेलं असतं. चॅलेंज देऊन मग आता मुक्ता घरी येते. ज्या वेळेला मुक्ता घरी येते त्यावेळेला ती खूप चिडलेली असते. सागर तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, मुक्ता तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. यावरती मुक्ता म्हणते, नाही सागर, माझी चिडचिड ही स्वतःवरतीच होत आहे. या सावनीसारख्या मूर्ख बाईला समजायला मी किती मोठी चूक केली मी तुम्हाला सांगत होते. काहीही झालं तरी सावनीला तुम्ही या सगळ्यामध्ये हे करू नका, सावनीला एक संधी द्या. पण ही सावनी संधी द्यायच्या लायकीची तरी आहे का? ही गोष्ट मुळात आपण लक्षात घ्यायला पाहिजे होती. सावनीला या सगळ्यामध्ये संधी देण्याची तिची लायकीच नाहीये. आई काय, बाई म्हणण्याच्या सुद्धा ती लायकीची नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये ना सावनीला एक संधी द्यायचं ठरवलं. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती.
काहीही झालं तरी या सावनीला संधी देऊन मी चूक केली, मी तिला या घरात आणलं. सागर म्हणतो, मुक्ता शांत व्हा. अहो किती चिडाल तुम्ही. मुक्ता सांगायला लागते, हो मला राग तर आलेलाच आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी अजिबात विसरू शकत नाही की ती कशा पद्धतीने माझ्या सईसोबत वागली. सईला हे करण्यासाठी तिने किती हे केलंय आणि यामुळे सई आणि आदित्यला किती त्रास झालाय ही सुद्धा गोष्ट आता मी विसरू शकत नाहीये आणि त्यामुळे तिला तर मी आयुष्यात कधीच माफ करू शकत नाही. असं म्हणत आता इकडे चिडलेली मुक्ता मी सावनीला धडा शिकवेन असं म्हणत असताना सागर तिला सांगत असतो, हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत सागर तिला समजवतो आणि दोघं जण आतमध्ये जातात. इकडे सई आता खूप चिडलेली असते. सईला खूपच वाईट वाटत असतं आणि ती आता रुसून बसलेली असताना स्वाती आणि इकडे दोघं जण म्हणजे इंद्रा आणि स्वाती हे दोघं जण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता तिला सांगत असतात, हे बघ सई माऊ, आपण ना एक काम करूया, छानपैकी कार्टून लावूया का. यावरती इंद्रा म्हणते, अगं नको नको, कार्टून वगैरे काही लावू नकोस, कारण तू जर का कार्टून लावलंस ना तर परत त्या सावनीची न्यूज दिसेल आणि ओगासच तिचा मूड जाईल. यावरती इकडे आता स्वाती इंद्राला गप्प करते, मम्मी तू गप्प बस ग असं म्हणत ती तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगायला लागते, ठीक आहे तू एक काम कर, तू जुईला बोलव आणि जुईला बोलवून सगळी जुईची इथे खेळणी काढ. जुईची खेळणी काढलीस ना की ती खेळणी घेत आता पुढे जाईल आणि इकडे सई तिला बघेल, तिच्यासोबत खेळेल. हे सगळं करत असताना आता छानपैकी दोघी जणी रमतील. असं म्हटल्यावरती मग आता इकडे स्वाती सांगते, हा मम्मी ही तर युक्ती एकदम भारी आहे. मला आता वाटतं की आपण असंच करूया, मी जुईची खेळणी पण आणते आणि जुईला पण आणते. मी जुईला इकडे आणते आणि आता दोघींना इथे खेळायला ठेवते. असं म्हटल्यावरती आता इंद्रा सांगते, हा ही युक्ती एकदम भारी आहे, जा तू पटकन सगळी खेळणी घेऊन ये. असं म्हणत इंद्रा आणि स्वाती ज्या प्रकारे एनकेन करून आता सई हसेल, सई या सगळ्यामध्ये खूप खुश होईल अशा पद्धतीचा हे करण्याचा प्रयत्न करत असते. पण या सगळ्यामध्ये सईचा मूड गेलेला असतो, ती काहीही करून हसायला तयार नसते. मग स्वाती खेळणी आणते आणि एक एक खेळणं तिला दाखवत, तुला माहितीये का सई माऊ, हे खेळणं तुला कोणी आणलं होतं, हे खेळणं तुझ्या बापूंनी तुला आणलं होतं. बापूंनी तुला हे खेळणं दिलं होतं आणि हे खेळणं बापूंना इतकं आवडलं होतं की तुझ्या भोवती नेहमी तेच खेळणं ते ठेवायचे. यावरती आता मात्र इकडे सई ते खेळणं काही बघत नाही. दुसरं खेळणं काढल्यावरती स्वाती म्हणते, हे खेळणं कोणी आणलं माहितीये का, हे खेळणं तुझ्या लक्की काकाने तुझ्यासाठी आणलेलं आहे, बघ हे खेळणं बघ. असं म्हणत स्वाती आता ते खेळणं इकडे सईला दाखवायला लागते. पण सई कोणत्याही बाबतीत आता इकडे काहीही ऐकायला कोणाचंच तयार नसते आणि ती या सगळ्यामध्ये आता तोंड वाकडं करून बसलेली असते. त्यावरती मग स्वाती सांगते, हे बघ हे खेळणं कोणी आणलं होतं, हे खेळणं कोमल आत्तूने आणलं होतं. कोमल आत्तूने हे खेळणं तुझ्यासाठी स्पेशली आणलं होतं, बघ खेळणं किती छान आहे ते. असं म्हणत नंतर ती एक मोठं खेळणं काढते आणि हे खेळणं कोणी आणलं होतं, हे खेळणं तुझ्या पप्पांनी तुझ्यासाठी आणलं होतं. माहितीये का, हे खेळणं पप्पांनी तुला आणलं कारण पप्पांना तुला चेहऱ्यावरती आनंद पाहायचा होता. पप्पा तुझ्यासाठी काहीही करायला तयार असायचे, माहितीये तुला. पप्पा तू खुश व्हावीस म्हणून आता किती काही प्रयत्न करायचे. काय ग मम्मी, तुला आठवतंय का, सई ज्या वेळेला जन्माला आली त्यावेळेला तिला दुपट्यात बांधल्याशिवाय ती झोपायची नाही. यावरती इंद्रा म्हणते, तर दुपट्यात बांधल्याशिवाय ती झोपायची नाही आणि सागराला काही तिला दुपट्यात बांधता येत नव्हतं. सागराला दुपट्यात बांधता येत नसल्यामुळे मग आता त्याला प्रयत्न करायला लागायचे. मग त्याने काय केलं माहितीये का, एक दिवस सुट्टी घेतली. सुट्टी घेऊन ज्या वेळेला तो घरी आला ना त्यावेळेला त्याने मम्मीकडून आता दुपट्यात कसं बांधायचं छोट्या बाळाला हे सगळं शिकून घेतलं. हे सगळं शिकून त्याने मग या सगळ्यामध्ये ना 2 तास प्रॅक्टिस केली की दुपट्यात बाळाला कसं बांधायचं आणि 2 तासामध्ये तो शिकला पण हो. आणि त्यानंतर काय चमत्कार झाला माहितीये का सई माऊ, या सगळ्यामध्ये तू न पप्पाने दुपट्यात बांधल्याशिवाय दुपट्यात झोपायचीच नाहीस, पप्पाने बांधलं तरच झोपायचीस, नाहीतर ते दुपटं सोडून टाकायचीस. माहितीये तुला, अशी होतीस तू.
पप्पा तुझी किती काळजी घ्यायचा, असं म्हणत दोघी जणी सागर आणि आता सई या दोघांना एकत्र आणण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असतात. आणि काहीही झालं तरी सुद्धा हे दोघं जण कसे एकत्र येतील हे पाहण्याचा प्रयत्न करत असतात. पण सई या सगळ्यामध्ये बिलकुल ऐकायला तयार नसते. तितक्यात सागर बाहेरून येतो आणि तो सुद्धा प्रयत्न करण्याचा विचार करतो. तोपर्यंत आता इकडे सागर येतो आणि दोघी जणी खेळवत असताना सागर म्हणतो, स्वाती आपण एक काम करूया, छानपैकी कार्टून मूवी लागलेली आहे, तर आपण तिकडे आता कार्टून मूवी पाहायला जाऊया. काहीही झालं तरी सुद्धा छानपैकी कॅरमल पॉपकॉर्न घेऊया, त्यानंतर आईस्क्रीम खाऊया, मस्तपैकी आता इकडे समोसे घेऊया आणि आपण छानपैकी एन्जॉय करूया. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सई फुरगटून बसते. सई मान वाकडी करते आणि आता सागर सांगायला लागतो, चला चला लवकर लवकर आपल्याला जायचं आहे, पॉपकॉर्न खायचा आहे, समोसा खायचा आहे आणि छानपैकी पिक्चर बघूया. स्वाती तयार आहेस का तू? स्वाती म्हणते, हो दादूस मी तर कधीचीच तयार आहे, चला आपण सगळ्यांनी छानपैकी एन्जॉय करूया आणि छानपैकी पॉपकॉर्न खात पिक्चर आता पाहूया. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सईकडे सगळे पाहायला लागतात की सई या सगळ्यामध्ये तयार होते का हे सगळं पॉपकॉर्न वगैरे करण्यासाठी. तोपर्यंत सई आता फुरगटून बसते, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, जिथे कुठे पप्पा असेल तिथे मी अजिबात येणार नाही. असं म्हटल्यावरती सागरला खूप वाईट वाटतं. स्वाती म्हणते, असं काय करतेस, चल ना सई, मग आम्हाला सुद्धा पिक्चर बघायला मिळेल, आपण जुईला सुद्धा घेऊन जाऊया. पण सई काही केलं ऐकायला तयार नसते. सई कोणत्याही प्रकारे काहीही ऐकत नसते आणि ती या सगळ्यामध्ये चिडून बसलेली असते. स्वाती म्हणते, चल मस्तपैकी तुला आवडतं ना तसं आईस्क्रीम पण खाऊया येता येता, चल लवकर. असं म्हटल्यावरती सुद्धा सई तयार होत नाही. काहीही केलं तरी सई ऐकायला बिलकुल तयार नसते. सई आता या सगळ्यामध्ये अजिबात कुणाचंच काही ऐकत नाही आणि आता ती सांगते, पप्पा असेल तर ज्या ठिकाणी पप्पा असेल त्या ठिकाणी मी येणार नाही. असं म्हणत ती पुन्हा एकदा आता विरोध करते. सागरला खूप 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 वाईट वाटतं आणि तो पुन्हा एकदा दुखावला जातो. मग सागर तिकडून निघून जातो. सागर बाहेर येतो आणि आता त्याच वेळेला त्याला डोळ्यामध्ये खूप अश्रू असतात. त्याला या सगळ्यामध्ये सईला कसं सावरावं, काय करावं खरंच कळत नसतं. स्वाती म्हणते, दादूस काय करायचं, म्हणजे आपण या सगळ्यामधून कसा वेळ काढायचा आणि सईला कसं समजवायचं मला खरंच काही कळत नाहीये. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे स्वाती पण उदास होते. काय करावं कळत नसतं. तोपर्यंत मुक्ता घरी आलेली असते. मुक्ता घरी येते आणि ती विचार करत असते काय करावं जेणेकरून सईला या सगळ्यामध्ये सागरविषयी आपल्याला प्रेम हे करता येईल. असं म्हटल्यावरती तोपर्यंत सागर रूममधून बाहेर येतो आणि आता तो रडत असतो. तो रडत असतानाच इकडे आता मुक्ता तिकडे येते आणि म्हणते, काय झालं, पुन्हा सईने काही असं बोलली का, तुम्हाला दुखावेल अशी. यावरती सागर म्हणतो, नाही, सई जरी बोलली असली तरी ते सहन करणं माझं आता काम आहे, कारण मी सुद्धा तिला वाट पाहायला किती लावलेली आहे आणि आता त्यामुळे मी सुद्धा हे सगळं डिझर्व करतो. त्यावरती मुक्ता म्हणते, खरं सांगू का, तर मी पण तुमच्याकडून हे शिकले की कुठचाही एक प्रयत्न असेल ना तर तो सोडायचा नाही. कुणाच्याही मनात एंट्री करण्यासाठी दारं, खिडक्या, फटी या सगळ्यातून जिथे कुठे झरोका मिळेल तिथे आपण आतमध्ये शिरायचं. हे खरं तर मी तुमच्याकडून शिकलेले आहे. कारण आदित्यच्या बर्थडे पार्टीला मी पाहिलेलं नाही ना की तुम्ही कसं त्याच्याबरोबर वागलात, ते त्याला किती पद्धतीने मनवण्याचा प्रयत्न केलात. तो तुमच्याकडे अजिबात बघत नव्हता, पण तरी सुद्धा तुम्ही त्याला किती पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलात हे मी पाहिलेलं आहे. मला माहिती आहे ना की आदित्य तुमच्याशी एक क्षण बोलायला तयार नव्हता, पण तोच आदित्य नंतर तुमच्या इतका प्रेमात पडला की तुमच्याशिवाय राहायला तयार नाही. तो सावनीला तुमच्याबद्दल बोलतोय, त्यामुळे तुम्ही हार मानून चालणार नाहीये. काहीही झालं तरी ज्याप्रमाणे आदित्यला मनवण्यासाठी तुम्ही एफर्ट्स घेतलेत त्याचप्रमाणे सईला सुद्धा मनवण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. यावरती सागर म्हणतो, हो मुक्ता, मी हार मानलेलीच नाहीये, कारण मी सुद्धा सईला खूप प्रकारे वेट करायला लावलंय ना,
मला माहिती आहे ना, ती माझ्यासाठी रात्र रात्र वाट पाहत बसायची. मी तरी सुद्धा यायचो नाही. ती मुलगी माझ्या आशेकडे डोळे लावून पाहायची. मी कधी येईन, मी कधी येईन, तिला कधी भेटेन. पण मी ती झोपल्यावरती यायचो, जेणेकरून मला तिला भेटायला लागू नये. माझी वेगळी कारणं होती, पण मी तिला खूप सतावलेलं आहे. याआधी मी तिला वाट पाहायला लावली, आता माझी वेळ आहे. ज्याप्रमाणे पेशंटली तिने वाट पाहिली, त्याप्रमाणे मी सुद्धा वाट पाहायलाच पाहिजे. ज्याप्रमाणे तिने मला माझ्या मना बदलण्याची वाट पाहिली, मी तिला आपलंसं करण्याची वाट पाहिली, त्याप्रमाणे मी सुद्धा थकणार नाहीये. मी सुद्धा तिने मला आपलंसं करण्याची वाट पाहीन. आणि यासाठी मला कोणत्याही प्रकारे गिल्ट नाहीये, कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये. कितीही वेळ जाऊ दे, मी तिला तिचा वेळ दिलाय. तिने मला माझा वेळ दिला होता की नाही सावरण्यासाठी, तसा मी सुद्धा तिला तिचा वेळ दिलाय. आणि काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये तिच्यावरती कोणत्याही प्रकारचा फोर्स करणार नाही. काहीही झालं तरी सईला मी या सगळ्यामध्ये हरणार पण नाहीये. मुक्ता म्हणते, हे स्पिरिट खरं तर खऱ्या अर्थाने हे आहे. खऱ्या अर्थाने आता तुम्ही सईचे बाबा शोभताय, असं म्हणत ती सागरला दिलासा देते. जरी सागर हे म्हणत असला की मी हरणार नाही, तरी आतून तो तुटलेला असतो. कारण आदित्य जवळ नाही आहे, इकडे मीडियामध्ये व्याभाडी, आणि त्यातच आता सईने त्याच्यापासून मान फिरवलेली असते आणि त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं. सागर निघून गेल्यावर ती मुक्ता इकडे उभी असते. तोपर्यंत इंद्रा येते. इंद्रा म्हणते, काय ग, काय चाललंय हे? माझ्या मुलांचे हे असे वाभाडे मला खरंच बघवत नाहीयेत. काय माझ्या मुलांच्या सोबत चाललंय मला कळत नाहीये. यावरती मुक्ता सांगते, मम्मी तुम्ही काळजी करू नका. देव सुद्धा आपली परीक्षा पाहतोय. किती परीक्षा पाहिल, प्रत्येक परीक्षेमध्ये आपण यशस्वी होणारच. कारण आपली बाजू सत्याची आहे. तुम्ही काळजी करू नका. मी या सगळ्यामध्ये हिला चॅलेंजेस देऊन आलेली आहे सावनीला, की काहीही झालं तरी सुद्धा 48 तासात मी आदित्यला पण इकडे आणेन. असं म्हटल्यावर ती इंद्रा म्हणते, अगं किती करशील आणि कसं हे करशील तू? मुक्ता म्हणते, बघेन मी मम्मी. मी गेले होते तुमच्या गोळ्या आणण्यासाठी, म्हणून मी सागरला पुढे पाठवलं होतं. तुमच्या गोळ्यांची स्ट्रिप संपली होती ना, ह्या गोळ्या घ्या. इंद्रा म्हणते, अगं या घरासाठी किती करशील? तू या घराचा कणा आहेस. तू जर या घरामध्ये नसतीस ना, तर एक एक करत आम्ही सगळे कसे आणि कधी कोलमडून गेलो असतो, आम्हाला कुणालाच कळलं नसतं. पण तू असल्यामुळे आम्ही या सगळ्यामध्ये तग धरून आहोत. तूच या घराला या सगळ्या प्रकरणातून वाचवू शकतेस. खरंच मुक्ता, मला तुझं खूप 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 कौतुक वाटतं. मुक्ता म्हणते, मम्मी तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती? काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला अजिबात कोणत्याही पद्धतीने आता कमीपणा देणार नाही किंवा मी तुम्हाला निराश करणार नाही. असं म्हणत मुक्ताने इंद्राला चॅलेंज दिलेलं असतं. आणि आता चॅलेंज तर मुक्ताने दिलंय, पण ते पूर्ण कसं करायचं ही गोष्ट तिला काही कळत नसते, किंवा या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आता या सावनीला हे करायचं कळत नसतं. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे सध्या सईचा. कारण सागरने तिला सांगितलेलं असतं, काहीही झालं तरी सावनी हा मॅटर बाजूला राहून मला सईला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आपलंसं करायचं आहे. मग मुक्ता येते आणि ती म्हणते, काय झालं सई माऊ? त्यावरती मग आता सई सांगायला लागते, पप्पा खूप बॅड आहे, म्हणून मला पप्पासोबत बोलायचं नाहीये. यावरती मुक्ता तिला समजवण्याच्या ऐवजी तिची साथ देत म्हणते, हो बरोबर आहे तुझं सई माऊ, मला सुद्धा तुझं म्हणणं पटतंय. तुझा पप्पा खूप बॅड आहे, तो तुझ्यावरती प्रेमच करत नाहीये. स्वातीला कळत नाही की असं का मुक्ता बोलते, पण मुक्ताने युक्ती केलेली असते उलटी. मुक्ता तिला सांगायला लागते, हो, कारण का जे वडील आपल्या मुलांवरती प्रेम करतात ना, ते आपल्या मुलांची खूप काळजी घेतात. भले त्यांचे लाड कमी करतील, पण त्यांना कधी काही झालं ना, तर रात्र त्यांच्या उशाला झोपून राहतात, बसून राहतात, रात्र जागून काढतात, रात्री त्यांना डॉक्टरांकडे नेतात, रात्रभर त्यांच्या उशाशी बसून त्यांची काळजी घेतात. तुझ्या पप्पांनी कधी असं केलंय का? नाही ना, मग तुझा पप्पा बॅडच आहे. कारण पप्पाने जर काही असं केलं नसेल तर त्याला तुझी काळजीच नाहीये. मग सई फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि आठवते, ज्या वेळेला तिची दाढ दुखायला लागली असते त्यावेळेला रात्रभर सागर तिच्या सोबत जागा असतो आणि रात्री तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असतो. एक दवाखाना बंद आहे तर दुसरा दवाखाना बंद आहे तर तिसऱ्या दवाखान्यात, म्हणजे तो मुक्ताकडे आलेला असतो. मुक्ता म्हणते, ही गोष्ट कधीची आहे? यावरती सई सांगते, खरं सांगू का मुक्ताई, मी तुला या सगळ्यामध्ये आता आठवते का मी तुझ्याकडे आले होते?
तुझ्याकडे तुझ्या क्लिनिकमध्ये मी ज्या वेळेला आले होते त्यावेळेची ही गोष्ट आहे. तू विसरलीस का? तुला आठवत नाही आहे का? मुक्ता म्हणते हसेल. एक गोष्ट पप्पांनी केली म्हणून काय बिघडलं? बाकीच्या गोष्टी किती चुकीच्या केल्यात. म्हणजे आता जी मुलांवरती आपले वडील प्रेम करतात ना, ते त्यांच्यासाठी बरंच काय काय करतात. त्यांचा आनंद मिळावा या कारणासाठी खूप काही करतात. तुझ्या पप्पांनी कधी काही केलंय का? असं म्हणत मुक्ताने उलट आता तिला आपल्या ह्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि सई सांगायला लागते, विचार करायला लागते. मुक्ताई जे बोलते की पप्पा आपल्या मुलांवरती प्रेम करतात ते तर खरं आहे. माझे पप्पा हे सगळं करतात आणि माझ्यावरती खूप प्रेम करतात. मग मी त्यांच्यापासून असं का हे करतेय? सईला कुठेतरी आपली चुकी कळते. इकडे आता सावनीच्या डोक्यामध्ये वेगळा प्लॅन असतो. सावनी या सगळ्यामध्ये आपल्या वकिलाला भेटते आणि ती सांगते, मला तर ह्या डिवोर्समध्ये तगडी ॲलिमनी पाहिजे. मला तर आता ज्या वेळेला आदित्य माझ्याकडे येईल ना त्यावेळेला तगडी ॲलिमनी मी आता घेणार आहे. आणि ती ॲलिमनी आता काहीही झाली तरी सागरकडून उकळायला पाहिजे. त्यासाठी कोणत्याही प्रकारे साम दाम दंड भेद हे करता येईल तेवढं करा. आणि त्यानंतर वकील सांगतो, तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही तुमचे डावपेच खेळत राहा आणि काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या पद्धतीने हे करतो. तोपर्यंत मग आता ती हर्षला फोन लावते. हर्ष सांगायला लागतो, सावनी खऱ्या अर्थाने तुला आता काय बोलू मी, तू जे काही करतेस ना त्यामुळे कमाल होती आहे सगळ्यामध्ये. म्हणजे आता सागरला उद्ध्वस्त करण्यासाठी एक एक पाऊल तू टाकत जा, मी तुझ्या सोबत आहे. नेमकी मुक्ता हर्षचं हे बोलणं ऐकते आणि ते विचार करते, अच्छा म्हणजे सागरला उद्ध्वस्त करण्यासाठी हर्ष तिच्या सोबत आहे. आणि हर्षने सांगितलेलं असतं की एक असाइनमेंट आहे, जी असाइनमेंट आता सागरला मी मिळूच देणार नाही कारण तो कोलमडलाय, ऑफिसमध्ये लक्ष नसणार आहे. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन मी या सगळ्यामध्ये त्याची ही असाइनमेंट काढून घेणार आणि त्याला या सगळ्यामध्ये देशोधडीला लावणार, तू बघशीलच. असं म्हणत इकडे आता हर्षने बरोबर डाव साधलेला असतो. पण मुक्ता हुशार, तिने सगळं ऐकलेलं असतं. आता याच्यात मुक्ता काय निर्णय घेणार पाहणं रंजक.